चला पहिला प्रश्न बघूया आपण आता याच्यामध्ये. सर्वांना मी नेहमीप्रमाणे सांगतो, दरवेळेस सांगतो, रोजच्या लाईव्हमध्ये सांगतो. कशाप्रकारे असाइनमेंटचे उत्तर लिहायचं, ठीक आहे? तुम्हाला पहिल्या पेजवरती नेम ऑफ स्टुडंट लिहायचं आहे. नंतर तुम्हाला सिलेबस आणि सब्जेक्ट तुमचे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर पी-आर-एन नंबर टाकायचा आहे, जो तुमचा पी-आर-एन नंबर असेल तो. नंतर आहे डेट ऑफ कंप्लीशन एच-ए. एच-ए म्हणजे काय तर होम असाइनमेंट. नंतर तुम्हाला नेम ऑफ द स्टडी सेंटर म्हणजे तुमचं कॉलेजचं नाव टाकायचं आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही सध्या शिकत आहात, ठीक आहे? त्याच कॉलेजमधनं जाऊन तुम्हाला तुमची पुस्तकं वगैरे आणायची आहेत आणि होम असाइनमेंटचे जे काही तुमचं बुकलेट असेल, ते देखील तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्याचे उत्तर लिहायला तुम्हाला सुरुवात करायची आहे, ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्याकडे जे काही विषय आहेत, टोटल 8 विषय आहेत बी-कॉमसाठी, टी-वाय बी-कॉमसाठी. त्यापैकी 6 विषय आहेत मराठी मीडियम आणि 6 विषय आहेत इंग्लिश मीडियम. सेम सेम विषय आहेत आणि त्याच्यामध्ये एक बँकिंग ग्रुप आहे आणि एक फायनान्स ग्रुप आहे. ठीक आहे? सॉरी मार्केटिंग ग्रुप आहे आणि बँकिंग ग्रुप आहे. तर बँकिंग ग्रुपला 6 विषय आहेत आणि फायनान्स ग्रुपला सुद्धा 6 विषय आहेत मार्केटिंग ग्रुपसाठी. ठीक आहे? तर आपण बघूया इथं आता पहिला विषय जो आहे आपला कॉम 209 अकाउंटन्सी पार्ट 2 ज्याला मराठीमध्ये हिशोबशास्त्र भाग 2 म्हणतात. ठीक आहे? तर कॉम 209 यामध्ये बघा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोघांनाही सेम प्रश्न आहेत आणि सेम उत्तर असणार आहे. मी फक्त तुम्हाला इथं पेज नंबर सांगणार आहे. ते पेज नंबर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघायचे. त्यामध्ये तुम्हाला मराठीचे जे पेज नंबर आहेत मराठी पुस्तकांचे, मराठी मीडियमचे ते तुम्हाला सेम टू सेम सापडेल. परंतु इंग्लिश मीडियमचं थोडंसं 1-2 पेज अपडाऊन होऊ शकतं. तर तुम्हाला त्या संदर्भातील तुम्हाला मिळतं-जुळतं पेज शोधायचं आहे. ठीक आहे? तर बघा आपण कॉम 209 जो कॉमन विषय आहे बँकिंग ग्रुपसाठी आणि मार्केटिंग ग्रुपसाठी. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न कुठला आहे? व्हॉट इज हायर पर्चेस सिस्टम? एक्सप्लेन इट्स एडव्हांटेज अँड डिसएडव्हांटेज. म्हणजेच काय तर उच्च खरेदी प्रणाली म्हणजे काय आणि त्याचे फायदे तुम्हाला लिहायचे आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 46 आणि 47 यावर तुम्हाला सापडेल. ठीक आहे? समोर बघूया आपण दुसरा प्रश्न कुठला आहे? एक्सप्लेन द 10 आयटम्स आर इन्क्लुडेड ऑन डेबिट साइड ऑफ कॅटल अकाउंट. पशुपालन खात्याच्या नावे बाजूस येणाऱ्या कोणतेही 10 बाबी तुम्हाला स्पष्ट करायच्या आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला सापडेल पुस्तक 1 मध्ये पान नंबर 104 वरती. तिसरा प्रश्न बघा. व्हॉट इज शेअर कॅपिटल? व्हॉट आर द टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल? भाग भांडवल म्हणजे काय आणि भाग भांडवलाचे प्रकार तुम्हाला कोणते आहेत ते सांगायचं आहे. याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 6 आणि पान नंबर 7 यावर तुम्हाला सापडून जाईल. समोरचा बघा चौथा प्रश्न कुठला आहे? एक्सप्लेन द रोल ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग. ठीक आहे. लेखांकनातील संगणकाची भूमिका तुम्हाला स्पष्ट करायची आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 136 आणि पान नंबर 137 यावर तुम्हाला सापडेल. ठीक आहे. समोरचा विषय बघू आपला कुठला आहे? कॉम 220 इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायर्नमेंट ज्याला मराठीमध्ये म्हणतात भारतीय आर्थिक पर्यावरण. ठीक आहे. याचा बघा मित्रांनो पहिला प्रश्न कुठला आहे आपला? व्हॉट इज द इकॉनॉमिक प्लॅनिंग? एक्सप्लेन नीड ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग. आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि आर्थिक नियोजनाची तुम्हाला गरज का आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. मित्रांनो या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 37 आणि पान नंबर 38 यामध्ये तुम्हाला सापडून जाईल. दुसरा प्रश्न बघा कुठला आपल्याकडे? डिस्क्राईब द रिव्ह्यू ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी ड्युरिंग पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. स्वातंत्र्य कालावधीच्या नंतरच्या औद्योगिक धोरणावर पुनरावलोकन तुम्हाला वर्णन करायचं आहे. किंवा पोस्ट इंडिपेंडंट म्हणजे काय तर स्वातंत्र्य कालावधीनंतर. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 25 आणि पान नंबर 26 यावर तुम्हाला सापडेल. तिसरा प्रश्न बघा कुठला आहे? एक्सप्लेन द नॅचरल रिसोर्सेस ऑफ एन्व्हायरमेंट. पर्यावरणाची नैसर्गिक संसाधने स्पष्ट करा. कुठले कुठले आहेत ते तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 64 आणि पान नंबर 65 यावरती सापडेल. चौथा प्रश्न बघा कुठला आहे? डिस्क्राईब द अचिव्हमेंट्स ऑफ प्लॅनिंग. नियोजनातील यशांचे वर्णन तुम्हाला करायचे आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 50 आणि पान नंबर 51 यामध्ये सापडेल. नंतर आहे बघा समोरचा कॉम 221 कॉस्टिंग, ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. परिव्यय अंकेक्षण आणि कर आकारणी हा विषय आहे. यामध्ये बघा पहिला प्रश्न कुठला आहे? राईट अ शॉर्ट नोट ऑन स्पेशल ऑडिट. ठीक आहे. आणि विशेष अंकेक्षण यावर टिप लिहा. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 29 आणि पान नंबर 30 यामध्ये सापडेल. दुसरा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? एक्सप्लेन ऑब्जेक्ट ऑफ ऑडिटिंग. अंकेक्षणाचे उद्देश तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. याचं उत्तर सापडेल मित्रांनो तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 7 आणि पान नंबर 8. तिसरा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? स्टेट एनी 5 मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. मूल्यांकनाच्या कोणत्याही तुम्हाला 5 पद्धती स्पष्ट करायच्या आहेत. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 98 आणि पान नंबर 99 यामध्ये तुम्हाला लिहिता येईल. शेवटचा चौथा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? राईट द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ फर्स्ट इन द फर्स्ट आउट मेथड ऑफ कॉस्टिंग. प्रथम आगमन आणि प्रथम निर्गमन यातील जे काही किंमत पद्धत आहे त्यातील तुम्हाला फायदे आणि तोटे सांगायचे आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 25 आणि पान नंबर 26 यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. समोरचा बघा आता आपला शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा विषय आहे कॉमन मधला. कॉम 222 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मानव संसाधन व्यवस्थापन. ठीक आहे.
ज्यांना MBA वगैरे करायचं असेल HR मध्ये त्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. त्यांनी बघा याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न कुठला आहे? एक्सप्लेन द फंक्शन ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. ठीक आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे तुम्हाला कार्य स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 20 आणि पान नंबर 21 यामध्ये सापडेल. दुसरा प्रश्न बघूया आपण. एक्सप्लेन द नीड ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम. व्यवस्थापन विकास कार्यक्रमाची गरज का आहे? हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 15 आणि पान नंबर 16 यामध्ये सापडेल. तिसरा प्रश्न बघा कुठला आपल्याकडे? एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. मानव संसाधन नियोजनाची तुम्हाला कार्य स्पष्ट करायचे आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये त्यामध्ये तुम्हाला घटक पहिला मधील आ जो आहे तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये घटक घटक पहिला आ त्यामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. शेवटचा प्रश्न बघा कुठला आपल्याकडे? एक्सप्लेन इन ब्रीफ द एक्सटर्नल सोर्स ऑफ एम्प्लॉई रिक्रुटमेंट. ठीक आहे. कर्मचारी भरतीचे बहिर्गत जे काही स्त्रोत आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगायचे आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 20 आणि पान नंबर 21 यामध्ये तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो वरतील जे आपण 4 प्रश्नांची उत्तर 4 विषयांची प्रश्न उत्तर बघितली आहेत. याचे होम असाइनमेंटचे. ते झाले ते तुमचे फक्त कॉमन विषय म्हणजे कुठले आता बघा इथं बँकिंग ग्रुप असेल. बँकिंग ग्रुपचे तुम्हाला 2 विषय आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटिंग ग्रुपचे 2 विषय आहेत. तर आता बँकिंग ग्रुपसाठी बघा 2 विषय कुठले आहेत? कॉम 306 बँकिंग अँड फायनान्स, बँकिंग व फायनान्स यातील भाग पहिला. याच्यामध्ये बघा व्हॉट इज द बँक, राईट प्रायमरी अँड सेकंडरी फंक्शन ऑफ बँक. बँक म्हणजे काय आणि बँकेचे प्राथमिक आणि दुय्यम कार्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 4 वरती तुम्हाला बँक बँक म्हणजे काय हे तुम्हाला सापडेल. ठीक आहे. आणि पान नंबर 9 आणि पान नंबर 10 मध्ये बँकेचे प्राथमिक आणि दुय्यम कार्य तुम्हाला सापडेल. ठीक आहे. तर तुम्ही असं हे पुस्तक 1 मध्ये पेज नंबर 4 आणि 9 आणि 10 हे बघू शकता. दुसरा प्रश्न बघूया आपण. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ इंडियन कमर्शियल बँक. भारतीय व्यावसायिक बँकिंगची जी काही रचना आहे ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. तर कशा प्रकारची रचना आहे बघा. याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 10 आणि पान नंबर 11 यामध्ये तुम्हाला सापडेल. ठीक आहे. व्हॉट इज आर-आर-बी? एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ आर-आर-बी. आर-आर-बी म्हणजे काय आणि आर-आर-बीची तुम्हाला जी काही संस्था आहे त्याची तुम्हाला त्याची संघटनेची तुम्हाला रचना करायची आहे. ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 29, 30 आणि 31 यामध्ये तुम्हाला सापडेल. चौथा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? राईट द फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तुम्हाला जे काही कार्य आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. तर कुठले कार्य आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तुम्ही मनाने देखील लिहू शकता किंवा तुम्ही पुस्तकामधून पुस्तक 3 मध्ये पान नंबर 33 आणि 34 वर लिहू शकता. ठीक आहे. बँकिंग ग्रुपचा बघा शेवटचा विषय आहे कॉम 307 बँकिंग अँड फायनान्स ग्रुप 2 पार्ट 2. ठीक आहे. बँकिंग व फायनान्स भाग 2. व्हॉट इज इंडियन मनी मार्केट? एक्सप्लेन द नेचर ऑफ इंडियन मनी मार्केट. भारतीय नाणे बाजार म्हणजे काय आणि भारतीय नाणे बाजाराचे तुम्हाला स्वरूप स्पष्ट करायचं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला बघा पुस्तक 1 मध्ये पान नंबर 8, 9 आणि 10 यामध्ये तुम्हाला सापडेल. ठीक आहे. समोर बघूया आपण. व्हॉट आर द पार्टिसिपंट्स फीचर्स इन द फॉरेन एक्सचेंज मार्केट. विदेशी चलन बाजारातील सहभागाची वैशिष्ट्ये तुम्हाला कोणते आहेत ते स्पष्ट करायचे आहेत. तर कुठले आहेत मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 45 आणि 46 यामध्ये तुम्हाला सापडेल. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा आपल्याकडे कुठला आहे? एक्सप्लेन द फंक्शन ऑफ सेबी. सेबीची तुम्हाला कार्य स्पष्ट करायचे आहेत. सेबी कुठले आहेत सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. जो काही तुम्ही शेअर बाय सेल करता, कॉल पुट वगैरे ठीक आहे शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे. कुठल्याही कंपनीचा जो शेअर असतो त्या कंपनीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते? सेबी. तर त्या सेबीचे कार्य तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. तर सेबीचे कार्य मित्रांनो तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 3 आणि पान नंबर 4 यामध्ये तुम्हाला डिफाईन करता येईल. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? डिफाईन द स्ट्रक्चर ऑफ फायनान्शियलायझेशन ऑफ द बँक्स. ठीक आहे. बँकेव्यतिरिक्त इतर वित्तीय संस्थांची रचना जी आहे ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. स्ट्रक्चर ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे थोडासा मिस्टेक आहे इथं. तुम्ही समजून घेऊ शकता. याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो पुस्तक 3 मध्ये पान नंबर 18 वरती सापडेल. ठीक आहे. पान नंबर 18 वरती. बघा आता बँकिंग ग्रुप संपला. आता आहे मार्केटिंग ग्रुप. मार्केटिंग ग्रुपचे तुम्हाला जे आहे 2 विषय आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला विषय कुठला आहे बघा आता? MGM 308 मार्केटिंग मॅनेजमेंट 1 म्हणजेच काय? विपणन व्यवस्थापन भाग 1. यामध्ये बघा खूप सोपा प्रश्न आहे. व्हॉट इज मार्केटिंग? एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग कशाला म्हणायचं? ज्याला मराठीमध्ये विपणन म्हणतात. विपणन म्हणजे काय आणि विपणनाची तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 2 आणि पान नंबर 6 पान नंबर 2 आणि पान नंबर 6. पान नंबर 2 वरती तुम्हाला व्हॉट इज मार्केटिंग सापडेल. पान नंबर 6 वर तुम्हाला त्याचे कन्सेप्ट सापडेल. ठीक आहे. संकल्पना म्हणतो आपण त्याला. नंतर बघा दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे. एक्सप्लेन एनी 5 ऑब्जेक्टिव्हज ऑफ मार्केटिंग रिसर्च. विपणन संशोधनाची तुम्हाला कोणतेही 5 उद्दिष्ट तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. कुठले 5 उद्दिष्ट आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत.
तर हे उद्देश तुम्हाला मित्रांनो पुस्तक 3 मध्ये पान नंबर 10 आणि पान नंबर 11 यामध्ये तुम्हाला सापडेल. तिसरा प्रश्न बघा आपल्याकडे कुठला आहे? व्हॉट इज मार्केटिंग एन्व्हायरमेंट? एक्सप्लेन मॅक्रो अँड मायक्रो फॅक्टर्स. ठीक आहे. मॅक्रो अँड मायक्रो फॅक्टर्स दोघांमध्ये फरक आहे. विपणन पर्यावरण म्हणजे काय? मॅक्रो आणि सूक्ष्म घटक स्पष्ट करा. ठीक आहे. तर हे तुम्हाला याचं उत्तर मित्रांनो जे काही मार्केटिंग एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण असतं, त्याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 15 वरती सापडेल. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो आपला एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग कंट्रोल. विपणन नियंत्रणाचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. विपणन नियंत्रणाचे तुम्हाला महत्त्व स्पष्ट करायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 18 वरती सापडेल. ठीक आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पुस्तक 3 मध्ये पान नंबर 3 आणि 4 वर सापडेल. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पान नंबर 18 वर सापडेल पुस्तक 3 मध्ये. शेवटचा विषय आहे बघा आपला मार्केटिंग ग्रुपचा. MGM 309 मार्केटिंग मॅनेजमेंट 2 विपणन व्यवस्थापन भाग 2. ठीक आहे. इथं भाग 1 आहे पण हे भाग 2 आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा कुठला आहे आपल्याकडे? व्हॉट इज ॲडव्हर्टाइजमेंट? एक्सप्लेन इट्स डिसएडव्हांटेजेस. ठीक आहे. जाहिरात म्हणजे काय आणि जाहिराती तुम्हाला टोटल सांगायचे आहेत. तर जाहिरात म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही टीव्हीवरती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात वगैरे बघत असता. YouTubeवर सुद्धा बघत असता. तर ते जाहिरात जे असतात त्याचे ते कशाप्रकारे काम करते आणि त्या जाहिरातीत तुम्हाला तोटे कुठले-कुठले आढळतात ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा तुम्हाला आता याच्यामध्ये ओके. याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पान नंबर 2 आणि पान नंबर 21 यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा कुठला आहे आपला? व्हॉट डू यू मीन बाय मार्केटिंग ऑडिट? मार्केटिंग ऑडिट कशाला म्हणायचं? एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑफ मार्केटिंग ऑडिट्स आणि विपणन अंकेक्षणाचे घटक स्पष्ट करा. म्हणजे काय मार्केटिंगचे तुम्हाला घटक सुद्धा स्पष्ट करायचे आहेत. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 24 ठीक आहे. पान नंबर 24 वर तुम्हाला मार्केटिंग ऑडिट म्हणजे काय हे सापडेल आणि पान नंबर 27, 28, 29 वर तुम्हाला त्याचे फॅक्टर ऑफ मार्केटिंग ऑडिट सापडेल. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा कुठला आहे आपल्या याच्यामध्ये? व्हॉट इज ॲडव्हर्टायझिंग एजन्सी? राइट रिलेशन बिटवीन कस्टमर क्लायंट अँड ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. जाहिरात एजन्सी म्हणजे काय हे सांगून तुम्हाला ग्राहक आणि जाहिरात एजन्सीमधील जो काही संबंध आहे, तो तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचा आहे. तर हा जो संबंध आहे हे तुम्हाला कुठे कशामध्ये वाचायला भेटेल? पुस्तक 1 मध्ये पान नंबर 44 आणि पान नंबर 45. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे शेवटचा प्रश्न आहे. स्टेट द सोर्सेस ऑफ हायरिंग सेल्समॅन. सेल्समॅनची नियुक्ती कशाप्रकारे केली जाते आणि कुठले-कुठले स्त्रोत महत्त्वाचे असतात सेल्समॅनची नियुक्ती करण्यासाठी, हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 34 आणि पान नंबर 38 यामध्ये सापडेल आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे बघा आपले आता खालचे जे 2 विषय होते MGM 308, 309 हे झाले मार्केटिंग ग्रुपचे 2 विषय. त्याच्यानंतर वरती बघा कॉम 306, कॉम 307 हे झाले बँकिंग ग्रुपचे 2 विषय. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या ग्रुपचे आहेत. आता वरती जे 4 विषय होते कॉम 222, कॉम 221, कॉम 220 आणि कॉम 209 ठीक आहे. हे कॉमन विषय आहेत 4 विषय. बाकीचे खालचे जे 4 विषय आहेत त्यातून तुम्ही 2 आहेत मार्केटिंगचे, 2 आहेत बँकिंगचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे याच्यामध्ये लिहू शकता.